मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात छगन भुजबळ आक्रमक, ओबीसी नेत्यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार। मुंबईमध्ये आज आणि उद्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीचं सत्र। वायबी चव्हाण सेंटरमधील बैठकीत वडेट्टीवारांसह इतर नेते उपस्थित राहणार, तर प्रलंबित मागण्यांसाठी अतुल सावेंनी उद्या बैठक बोलावली। श्रीकांत शिंदेंनी आज शिवसेनेच्या खासदारांची दिल्लीत बैठक बोलावली। उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्या विजयाच्या रणनीतीसाठी बैठकीचं आयोजन। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात 2 आरोपींना अटक। आरोपींना 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। आयुष कोमकरवर आज अंत्यसंस्कार। मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरच्या वावरावर निर्बंध। मंत्रिमंडळ बैठकीशी संबंधितांनाच प्रवेश। बैठकीदरम्यान गर्दी वाढत असल्याने मुख्य सचिवांच्या कार्यालयाकडून निर्बंध जारी। उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक। इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये हालचालींना वेग। आज दोन्ही आघाडीच्या खासदारांकडून मतदानाचा सराव घेतला जाणार। मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात छगन भुजबळ आक्रमक, ओबीसी नेत्यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार। भारतीय हॉकी संघाने 8 वर्षांनी आशिया चषक जिंकला। कोरियाला हरवून भारताला चौथ्यांदा आशिया चषकाचा मान। पुढच्या वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठीही पात्र। मोदींकडून अभिनंदन। अमेरिकन ओपनचा वर्षातल्या शेवटच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेचा विजेता ठरला कार्लोस अल्कराज। गतविजेत्या यानिक सिन्नरचा पराभव। अल्कराजचं 6वं ग्रँड स्लॅम विजेतेपद। आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कसून सराव। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 10 सप्टेंबरला भारतीय संघ यूएई सोबत पहिला सामना खेळणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।